गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। चाळीसगाव खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थी सायंकाळी 7च्या आत घरी पोहोचले पाहिजे याबाबत नियोजन करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव शहरात अनेक खासगी क्लासेस चालू आहेत, परंतु बरेच क्लासेस रात्री 9 वाजेपर्यंत चालतात असे आमच्या निदर्शनास आले आहे। सध्याची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार होत आहे, त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थी सायंकाळी 7च्या आत घरी पोहोचले पाहिजे यासाठी वेळेचे नियोजन करण्यासाठी कोचिंग क्लासेसच्या संचालकांना योग्य ते आदेश व्हावेत असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांना देण्यात आले आहे। निवेदनाची दखल न घेतल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, अमोल पाटील, शेखर पाटील, दिनकर अण्णा पाटील, दीपक पाटील, समाधान जाधव, सोमनाथ मोहिते, पत्रकार कल्पेश महाले अशांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112 चाळीसगाव। आज आम्ही चाळीसगाव येथील पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे की आमच्या निवेदनात आम्ही म्हटले आहे की चाळीसगाव शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालतात। या कोचिंग क्लासेस संचालकांनी अनेक विद्यार्थी आम्ही 8 ते 9 वाजेनंतर घरी जाताना आमच्या निदर्शनास आले। या कारणास्तव आम्ही गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की विद्यार्थी हा संध्याकाळी 7च्या आत घरी पोहोचला पाहिजे। महाराष्ट्र राज्यात अनेक मुलींवर, लहान मुलींवर अत्याचार होत आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थींचे पालक देखील चिंतेत आहे, त्यांना भय वातावरण निर्माण झालेलं आहे। अशा परिस्थितीत गट शिक्षण अधिकारी यांनी चाळीसगाव येथील कोचिंग क्लासेस यांना संचालकांना समज द्यावी की विद्यार्थी हा 7 वाजेच्या आत घरी पोहोचला पाहिजे अशी आम्ही मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केलेली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात पंचायत समितीसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, याची नोंद माननीय गट शिक्षण अधिकारी यांनी घ्यावी।